राम राम मंडळी. प्रीती जो 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर आज आहे पाककला स्पर्धा. तर ती पाहण्यासाठी आपण आलो आहोत विवा कॉलेज येथे. तर ह्या पाककलेचा विषय आहे गुळांपासून पदार्थ. चला पाहायला जाऊया. आता आपण चला पाहूया कुठल्या पाककला. ते आपला पहिल्या स्पर्धक आहेत. ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठली रेसिपी केली? माझं नाव मनीषा सुरेश पाटील. मी बोडीज बघून आली आहे आणि मी गव्हाची खीर बनवले. आपली कपली गव्हाची खीर बनवले, गुळ शेंगदाणे लाडू बनवले आणि गव्हाचे पापडी बनवली, गुळ पापडी. त्यामध्ये काय काय टाकतात? हां, गुळ शेंगदाणे लाडूमध्ये शेंगदाणे आणि गुळ याचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये गहू आणि गुळ. गुळ पापडीमध्ये गव्हाचं पीठ आणि गुळ. तुम्हाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? आणि माझं नाव वैशाली सावंत. मी विरारमधून आले आणि माझी रेसिपी आहे मोदक. फळं आणि तुपापासून बनवलेला हा मोदक आहे आणि बाकी काही विशेष असं घातलेलं नाही आहे त्याच्यात. फळांपासून फळं गुळ आणि घीमध्ये तो केलेला आहे. काय गणपतीला आवडणार. माझं नाव नमस्कार ताई, तुम्ही कुठून आला आणि तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठली रेसिपी? डी मार्ट मध्ये आली आणि मी डी मार्ट मध्ये राहिली. माझं नाव आहे सुनंदा सतपथी. मी ओडिशा का आहे आणि मी काकरा बनाली. ह्या रेसिपीचं नाव? हो, काकरा. काकरा. ओडिशा का जगन्नाथ, ओडिशा जगन्नाथ है ना, पूरी जगन्नाथ का उधर का प्रसाद है जैसा काकरा. थँक्यू. तुमच्या रेसिपीचं नाव सांगा फक्त. माझ्या रेसिपीचं नाव आहे गाजर कलाकंद. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. माझं काय रेसिपी? माझं नाव कीर्ती मनवानी आहे आणि मी नारळाची खीर बनवली आहे, जी शरीरासाठी आत्ता या उन्हाळ्यात खूप उत्तम अशी पेय आहे. थँक्यू. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही काय रेसिपी बनवता? मेरा नाम रोमा बोस है. मैं वसई से आई हूँ और मैंने आज बनाया बेक्ड गुड़ पूली. मतलब गुड़ में मैंने खजूर का गुड़ यूज किया है जो सिर्फ ठंड में मिलता है. तो ये खजूर का गुड़ है? हाँ हाँ, ये लिक्विड फॉर्म है और ये ड्राई फॉर्म है और फिर से बेक किया है. इंटरेस्टिंग रेसिपी. थैंक यू. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर कुठली रेसिपी बनवता? नमस्कार, मी प्रतीक्षा सरमळकर आणि मी अंधेरी येथून आले आहे आणि आज मी गूळ आणि ओल्या काजूची बर्फी बनवली आहे. आणि ही सहजासहजी ओले काजू इथे उपलब्ध होत नाही, पण सुदैवाने आज ते मला मिळाले. अरे वा. त्यामुळे म्हटलं आज आपण हाच बेत करूया म्हणून मी केले. ते पौष्टिक आहे महत्वाचं म्हणजे, आणि मुलांपासून थोड्या सर्वांना आवडतील असे आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठली रेसिपी? नमस्कार, मी विरारमधून आले. लीना संदीप पाटील माझं नाव आहे. मी गव्हाची खीर बनवली जी पौष्टिक असते आणि स्पेशल आमच्या खानदेशला पितृपक्ष असतो तेव्हा ही खीर प्रत्येकाच्या घरात तुम्हाला आढळून दिसेल, कारण की याचं फार महत्व आहे खानदेशमध्ये. खानदेशी पदार्थ आहे. खानदेश. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठली आगाशी विरार वेस्ट. आगाशी विरार वेस्ट. मयुरी लक्ष्मण भोई. तुम्ही कुठली रेसिपी बनवते? मी बनपुरी बनवणार आहे. गुळाचा चहा आणि गुळाची बनपुरी. गुळाची बनपुरी आणि हो, गुळाचं चहाच्या सोबत खाल्ला जाणारा अतिशय सुंदर पदार्थ आहे हा. आपण प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो. 8 ते 10 दिवस टिकणारा पदार्थ आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय रेसिपी बनवते? नमस्कार, मी संजीवनी कुलकर्णी. मी विलेपार्लेवरून आलेली आहे आणि मी बनवलाय तो अभिनव पंचामृत. म्हणजे पेरूचे कायरस करतात ना, त्यातला हा एक वेगळा प्रकार आहे. आणि
इतका झटपट होतो, म्हणजे नातवंड शाळेतनं धावत आली ना आणि म्हटलं की आधी मला दे, तर 5 मिनिटामध्ये तयार करून देता येतं. इतकं पटकन होतं. थँक्यू. मला नमस्कार ताई, आपलं नाव सांगा, आपण कुठून आलात आणि आपण काय बनवलं आहे? नमस्कार, माझं नाव सौ वर्षा देवेंद्र भोईर. मी इथेच विरारलाच राहते, विवा कॉलेजच्या बाजूलाच. आणि आज मी आणलेला जो पदार्थ आहे तो मिक्स पिठाचे पौष्टिक लाडू आहे, ज्याला मी सुपर फूड लाडू असं नाव दिलेलं आहे. जे लाडू मी हिरवे चणे, काळे चणे, हा कशापासून बनवलंय ते ज्वारी, नाचणी, काळे मूग, हिरवे चणे आणि हिरव्या सालीचे मूग, त्यात थोडीशी मेथी टाकलेली आहे आणि त्यापासून मी ते लाडू बनवलेले आहे, जे खूप पौष्टिक आहे. डायबिटीस पेशंटसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यात भरपूर पोषण द्रव्यांनी युक्त असे हे लाडू आहेत, ज्यामुळे हिमोग्लोबिन तर वाढतेच, पण लोह असल्यामुळे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, त्याचप्रमाणे लोह, फायबर ह्याचा उत्तम भरपूर स्रोत आहे. त्यामुळे रक्तातली जी साखर आहे ती HbA1c ज्याला आपण म्हणतो ती नियंत्रित होते, हृदयासाठी पण चांगलं आहे. आणि एकंदरीत मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी हे खूप उत्तम प्रकारचे लाडू आहे. हे जे मी पीठ तयार केलेलं आहे त्या पिठाचं स्वतः मी ते घरी ट्राय केलेलं आहे, कारण मी स्वतः एक डायबिटीस पेशंट आहे. त्या पिठापासून मी भाकरी, चपाती, उकड काढून केलेली भाकरी, त्याचप्रमाणे थालीपीठ, डोसे हे सगळे पदार्थ मी करते. आणि लाडू हा आज मी त्याच्यात नवीन एक प्रकार केलेला आहे. थँक्यू. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय पदार्थ बनवलाय? मी विरार वेस्ट यशवंतनगर मधून आली आहे. माझं नाव अक्षता अजित भोजने आहे आणि मी इथे लाल भोपळ्याचे गुळगुळे बनवलेले आहेत. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा, आपण कुठून आलात आणि आपण काय पदार्थ बनवलाय? माझं नाव श्रेया दीपक रासम. मी विरार इथूनच आली आहे, पश्चिमला राहते. मी आता कोकणातले पारंपरिक पदार्थ बनवला आहे, जो गणपतीला जास्त करून आवडतो. कोकणातला म्हणजे मालपोहे, गव्हाचं पीठ आणि त्याच्यात गूळ घालून, वेलची पूड आणि थोडीशी बडीशेप घालून, हळद वगैरे घालून मी मालपोहे बनवले. नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठला पदार्थ बनवलाय तर सांगा. माझं नाव प्रणिता प्रवीण मापनकर. मी विरारमध्येच राहते. मी नाचणीचं पौष्टिक गुलपापडी बनवली आहे, जी आपल्या हाडांसाठी, कॅल्शियम सर्वांसाठी बहुगुण आहे. धन्यवाद. हो, बेस्ट ऑफ लक तुला पण. नमस्कार ताई, तुम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठला पदार्थ बनवलाय? नमस्कार, माझं नाव मनीषा मंगेश फटकरे. मी विरार ईस्ट वरून आलेली आहे. हा पदार्थ आहे कोकणामध्ये बनवला जातं, माझ्या आजी बनवायची. तांदळाचे बोरे म्हणून आहे. तांदूळ प्रथम धुवून घ्यायचे स्वच्छ, त्यानंतर ते सुकवायचे, सुकवून दळायचे, दळून त्यामध्ये थोडेसे तीळ आणि गूळ हे मिक्स करून त्याचे गुलाबजाम सारखे बोरे बनवून ते तळून घ्यायचे. हा पदार्थ दिवाळीमध्ये बनवला जातो. त्यामध्ये तीळ असतात. तीळ गरमी म्हणजे थंडीमध्ये पोषक असतात, म्हणून हा पदार्थ माझी आजी मला दिवाळीमध्ये बनवून द्यायची. तोच हा जुना पदार्थ मी बनवलेला आहे. थँक्यू. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही पदार्थ काय बनवले? नमस्कार, मी अनन्या आशिष चांदिवडे. मी विरार वेस्ट वरून आली आहे आणि माझ्या पदार्थाचं नाव आहे गुलगुले. हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. गव्हाच्या पिठामध्ये गूळ बारीक करून आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर, बडीशेप हे सगळं मिक्स करून हा पदार्थ बनवला जातो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठला पदार्थ बनवले? नमस्कार, माझं नाव आरती राकेश पाटील. मी वालीव वसई पूर्व येथून आली आहे आणि मी होळी आहे सणाचा आपला, तर मी पुरणपोळी सारखीच गोड शिऱ्याची पोळी बनवलेली आहे. कृतीचे आपला सण आहेच, पारंपरिक सण होळी. सगळेजण गुळाची पोळी, पुरणाची पोळी बनवतात डाळ घालून. मी जरा वेगळं पद्धत म्हणून आपला गुळ घालून शिरा बनवला आणि त्यापासून पोळी तयार केलेली आहे.
सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि हा पदार्थ काय आहे, कुठला आहे? माझं नाव राजेश्री चव्हाण आहे. मी गोकुळ टाउनशिप विरार वेस्ट मधून आलेली आहे. माझ्या रेसिपीचं नाव बप्पा डोळे आहे. ते आपण दूध चाय आणि दही आणि वेलची पावडर ह्याच्यापासून बनवलं जातं. खरवस हा एक प्रकार आहे, पण ती बेंगॉली रेसिपी आहे. त्यात आपण दूध असतं ते चक्क्यासारखं पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचं काढल्यानंतर मग गॅसवर आपण दूध थोडंसं त्यात साय घालायची आणि ते व्यवस्थित फेटून घ्यायचं. व्यवस्थित थोडंसं दूध कमी झालं की त्यात गूळ घालायचा. गूळ घातल्यानंतर त्यात वेलची पावडर घालायची आणि जसं आपलं कंडेन्स मिल्क होतं ना तसं आपण ते करायचं तयार. ते केल्यानंतर ते थंड करायचं. थंड केल्यानंतर ते दह्यामध्ये ते चक्का काढलेला असतो त्यात आपण मिक्स करायचं. मिक्स करून व्यवस्थित प्रॉपरली मग ते सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं. सेट झाल्यानंतर आपण त्याच्यावर डेकोरेट करायला आपण काहीही लावू शकतो, जसं बदाम, पिस्ता, काजू. आणि ही साधी सोपी रेसिपी कोणीही करू शकतं. ते सांगा, ते सांगून करा की मला पुढे जायचं आणि पुन्हा एक काय नंबर त्यावर नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आला आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी केली आहे? माझं नाव स्नेहल संजय भिंगारडे. मी नालासोपारा पूर्व इथून आलेली आहे. मी भोपळ्याची पौष्टिक खीर बनवलेली आहे गुळापासून. ती लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा अजीवनसत्व व गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, ते सर्वांना मिळावं आणि खाण्यासाठी उत्तम, मुलांनी आवडीने ती खावी, त्या अनुसाराने मी ही खीर बनवलेली आहे. तर आपण त्याचं परीक्षण करावं. धन्यवाद. नमस्कार ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात, त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवली? मी ज्योती सचिन भूतल. मी डोंगरपाड्यामधून आले आणि माझी गुळाची लापसी आहे आणि मोदक आणि उकडीचे कानुले आहेत. स्वीट आहे सोबत, मस्त, छान. बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवली? माझं नाव जयश्री जाधव. मी वसईहून आली आहे. मी आदिलशहाच्या काळातले चोंगे बनवले आहेत. आदिलशहा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा ते आपल्यासोबत चोंगे ही रेसिपी घेऊन आले. त्याचं मी थोडंसं व्हेरिएशन केलं आहे. गुळापासून बनवलेली आहे. गुळाचं पाक त्यात वापरला आहे आणि गव्हाचं पीठ आणि रवा हे दोन्ही मिक्स करून त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ, रवा, थोडंसं मोहन असं छान त्याला हे करंजी सारखं मी हे तयार केलं आहे आणि त्याचे मी चोंगे बनवले आहेत. धन्यवाद तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक सुद्धा. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आला, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय बनवलं? मी विरारचीच आहे. इथे पेनिन्सुलामध्ये राहते आणि मी हा पारंपरिकच आहे. हे गुळापासून बनवलेलं पेय आम्ही ह्याला पाणक म्हणतो. आणि हे म्हणजे आता उष्णता, गरमी, आपल्या महाराष्ट्रात सगळीकडेच गरमी आहे आणि गरमीसाठी आपण ताक, लिंबू सरबत हे तर घेतोच, पण ह्या जोडीला आपण हे जर पाणक जर घेतलं तर हे पौष्टिक सुद्धा आहे. गुळापासून बनवल्यामुळे हे आपल्या डायबिटीस, जे मधुमेही आहेत त्या लोकांना ह्याचाही खूप फायदा होतो. शिवाय ह्याच्यात लिंबू पण आहे. आणखी पचायला देखील हलकं आहे. वयस्कर माणसं हेही देखील घेऊ शकतात. आणि आजकाल लहान मुलांना कोल्ड्रिंक्सचं जास्त वेड आहे, तर कोल्ड्रिंक पासून आपण यांना जरा दूर ठेवू शकतो. आणि हे लहान मुलांना खूप अतिशय आवडतं. माझ्या घरात माझ्या लहान नातवांना देखील हे खूप आवडतं. आज मी हे इकडे आणले नाहीये, घरी पण माझा स्टॉक आहे भरपूर. आता तर हे मुलांना खूप आवडतं आणि वयस्कर माणसांना देखील हे घेऊ शकतो. आणि मुळात म्हणजे डायबिटीसला हे फारच हे आहे. आणि गूळ तर हे तर पौष्टिक आहेच. आणखीन वेलची सुगंधासाठी
बडीशेप पचनासाठी ह्या सगळ्या उपयुक्त गोष्टी आहेत. त्यामुळे हे खूपच फायदेशीर आहे. आणि सांगायचं म्हणजे आता नुकताच आता मार्च एप्रिल मे आता सुरू होते, कडाकाचं ऊन पण पडणार आहे. तर त्यासाठी ह्या सर्वांना देखील हे खूपच उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण आणि बेस्ट ऑफ लक रेसिपीसाठी. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपीचं नाव सांगा. नमस्कार, मी वसई वेस्ट येथून आलेली आहे. माझे नाव इंद्रायणी नितीन देशमुख आणि मी गव्हाच्या पिठाच्या पारंपरिक पद्धतीने डोसा बनवला आहे गुळ वापरून. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही काय रेसिपी बनवता. नमस्कार, माझं नाव ललिता गणेश गडरे. मी वसई वेस्टवरून आलेली आहे आणि मी गव्हाच्या पिठाचा केक बनवला आहे. गहू, गूळ, साहित्य सांगू का? गव्हाचं पीठ, गूळ, तेल आणि अर्ध्या वाटी रवा, दही हे सगळं एक जीव करून 10 मिनटं ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर सोडा टाकला. हो, कुकरमध्ये बेक केलेला आहे. 30-45 मिनटं ठेवलं आहे. थँक्यू. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवता. माझं नाव तेजश्री सुदेश नाईक. मी विराटनगरवरून आली आहे, विरार वेस्ट. आणि मी अनारसे बनवले आहे. तर हे 3 दिवस बोला. आणि 3 दिवस तांदूळ भिजवून म्हणजे रोज त्याचं पाणी बदलावं लागते. आणि तिसऱ्या दिवशी मग ते चांगले धुवून नंतर मग जरासं कपड्यावर सुकून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्याचं एकदम बारीक पावडर करून घ्यायचे. मग त्याच्यात गूळ मिक्स करून गोळे करून ठेवायचे आणि 2 दिवसानंतर मग ते पीठ आपण वापरायचं. म्हणजे 1 महिना पण आपण ते पीठ वापरू शकतो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि हा बाजूला मुगाचा हलवा दिसतोय. हो, आणि ही माझी दुसरी रेसिपी आहे. मुगाचा शिरा आहे, हलवा नाही आहे, शिरा आहे. हा, तर ह्याच्यात मी मुगाची डाळ जरा धुवून घेतली आणि नंतर मग ती थोडीशी हे केली, पाणी काढून घेतलं, मिक्सरमधून जरा जाडसर करून घेतली आणि मग चांगली त्याला तुपात फुलवली, भाजून घेतली आणि मग दूध घालून चांगलं शिजवून फेटून नंतर मग त्याच्यात गूळ घातला बारीक किसलेला आणि काजू बदाम पिस्ता घातला आणि तयार झाला मुगाचा शिरा. नमस्कार, आपलं नाव सांगा, तुम्ही कुठून आलाय आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवता. हेलो, मेरा नाम रेणुका देवी है. मैं विरार से आई हूँ और मैंने बनाया है साउथ इंडियन स्टाइल का एक मोदक है. जैसे मोदक बनाते वैसे ही बनाते हैं. सिर्फ चावल के आटे को पीस के उसके ऊपर का आटा, उसके अंदर चने के दाल को खोबरा गुड़ डाल के उसका पूरन बना के बस मोदक के जैसे, लेकिन उसको बस इस पत्ते में बनाते हैं. ये पत्ते का बहुत मेडिसिनल यूजेस है, बॉडी हीट कम करता है और वो सब. थैंक यू. थँक्यू और बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर ही रेसिपी काय आहे, त्याचं नाव काय आहे. मेरा नाम सेल्वरानी सेठियार है और मैंने बनाया नारियल दूध का डम्पलिंग करके. ये नारियल का दूध में ही पकाना है, इसको गुड़ और सूंठ सब डाल के बनाया है. हेल्दी है, पेट के लिए अच्छा है. और एक ये रवा पोली ये ना, इसमें रवा फ्राई करके उसमें गुड़ का और सूंठ डाला है और जायफल सब डाल के उसका पूरन बना के गेहूं का आटा में पोली जैसा बनाया है. हाँ. नमस्कार आई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवली. माझं नाव आहे दर्शना नाईक आहे. मी वसईवरून आली आहे. आणि दुसरं म्हणजे मी आज काकडीपासून केलेला पदार्थ आहे. काकडी आणि हे घालून काय म्हणतात ते जायफळ घालून, गूळ आणि जायफळ रवा घालून केलेले हे थट्टी इडली म्हणतात त्याला. हां, आणि उकडून काढले, बस तेवढंच.
त्याच्यावर काजू बदाम पिस्ता ते सर्व घातले आपण. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नमस्कार ताई, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला आणि त्याचबरोबर तुमच्या रेसिपीचं नाव काय? माझं नाव चैताली चिंतामण पाटील. मी खेड्या गावातून आले, कशीत कोपर गावातून आले. आणि मी आज जागरी मिलेट मस्ती बनवलाय, म्हणजे गुळापासूनचा पुडिंग बनवलाय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आला आणि त्याचबरोबर तुम्ही काय बनवलंय? मी विरार मनवेल पाड्याकडे आली आहे आणि मी उकडीचे मोदक बनवले. नमस्कार ताई, तुमच्या डिशचं नाव सांगा, तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला? नमस्कार, मी सौ अमृता अजय मेस्त्री. मी विरार बोळींजवरून आलेली आहे आणि मी आपला महाराष्ट्रीयन पदार्थ पुरणपोळी ती बनवली आहे, जी आता होळीसाठी सगळेजण बनवतात. होळीला आपला नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आला आहात आणि त्याचबरोबर तुम्ही डिशचं नाव काय तुमच्या? मी सुरेखा शेळवाय, मी वसईवरून आली आहे आणि माझं डिशचं नाव आहे कारलीचा तुकडा. आणि ते तुकडा म्हणजे लोक मुलं जास्त करून खात नाही कारली, तर हे आंबट गोड तिखट असं मिक्स करून एकदम चवीला छान लागतं असं केलंय. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आला, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या रेसिपीचं नाव. मी वसईवरून आली आहे. माझं नाव दिव्या शिरूर आहे. मी बनवलं आहे काकडीचं इडल्या. ते उपवासाला पण चालेल तसं प्रकार आहे आणि आता गरमीमध्ये काकड्या भरपूर भेटतात म्हणून मी त्याच्याने बनवलेले आहे. त्याच्यामध्ये रवा जे घरी उपलब्ध असतं त्याच्याने बनवले आणि फ्लेवर म्हणून हे टर्मरिक लिव्स घातले. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक मला. तुमचं नाव सांगा ताई, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवता? माझं नाव किरण गावडे आहे. मी विरार युनिटेक मधून आहे आणि मी कोकणी पारंपरिक पदार्थ बनवलाय, जो की आता लोक विसरत चालली आहेत. एक सातपदरी घावणे आहेत, शेवी आहेत आणि आप्पे आहेत आणि नारळाचा रस आहे. हा सणासुदीला ऑलमोस्ट कोकणात केलाच जातो. थँक्यू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही रेसिपी बनवता? नमस्कार, माझं नाव राधा राकेश सावंत आहे. मी विरारवरून आली आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे पलाश मिलेट्स स्वीट्स आहे. माझी रेसिपीमध्ये जास्त करून म्हणजे आपले पलाश म्हणजे पळसाची फुलं आहे ती, त्याचा मी वापर केला आणि गूळ आणि मिलेट्स आहे ह्याच्यामध्ये सर्व. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय रेसिपी शॉर्टमध्ये? मी नालासोपारून आली आहे. माझे लाडू आहेत. माझं नाव आशा प्रभाकर म्हात्रे. माझी रेसिपी आहे गुळ शेवगाचे लाडू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण. छान. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुमच्या रेसिपीचं नाव. माझं नाव अपर्णा कडू. मी नालासोपारा ईस्टवरून आली आहे. मी आज रेसिपी फ्लावर भुजिया केली आहे. स्टफिंग मध्ये मी फ्लावरचा हलवा भरलाय आणि श्रीखंडाचा ग्लेस दिलाय. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात आणि तुमच्या रेसिपीचं नाव पण सांगा. नमस्कार, माझं नाव नम्रता गंडरोला. मी भाईंदरहून आली आहे आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे गुळ नाचणी केक. बहुतेक वेळा आपला केक हा मैदा, साखर, दूध असा पदार्थ वापरून केला जातो, पण माझ्या ह्या केकमध्ये मिलेटपासून म्हणजे नाचणीपासून बनवलेला हा केक आहे, ज्याच्यामध्ये दूध नाही आहे, साखर नाही आहे, मैदा ह्यासारखे पदार्थ नाही आहे. कॅल्शियमयुक्त आहे, जी नाचणी मुलांच्या हाडासाठी खूप मजबूत बनवते आणि त्याचप्रमाणे गुळ हे आयर्न देतं मुलांच्या हेल्थ. तर हा पौष्टिक असा माझा नाचणी गुळ केक आहे. ह्याला विगन पण म्हणू शकतो आपण. थँक्यू. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आला आणि त्याचबरोबर तुम्ही काय रेसिपी बनवली?
माझं नाव कीर्ती संतोष पंडित. मी नायगाव पूर्व राहणार. नायगाव पूर्व जुचंद्र येथे राहते. माझी रेसिपी आहे नाचणीचे पौष्टिक मोदक. नाचणीचे पौष्टिक मोदक हे मोदक म्हणजे आपल्या शरीराला आणि याला पौष्टिक असतात. गुळापासून कॅल्शियम मिळते आणि नाचणी ही हाडांना बळकट करते अशी मी पौष्टिक रेसिपी बनवली आहे मोदक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय माझं नाव कविता सतीश पाटील. मी नायगाववरून आलेली आहे आणि मी याचे ओल्या नारळाचे घारगे बनवलेले आहे. आपण नेहमी म्हणजे याचे भोपळ्याचे घारगे खातो, हे वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. ह्याच्यात फक्त गूळ, नारळ, गव्हाचं तांदळाचं पीठ आणि रवा एवढं वापरून बनवलेलं आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय रेसिपी बनवली? नमस्कार, माझं नाव सौ तेजल संजय चौधरी. मी वसई बंगली येथे राहते आणि आज मी नाचणीची मोहनथाळ बनवलेली आहे. बेसिकली मोहनथाळ म्हटलं की आपण बेसनची बनवतो, पण मी यावेळेला नाचणी निवडली आहे कारण आपला कार्यक्रमाचा पदार्थाचं मेन विशेष हे होतं की गूळ आणि नाचणी ह्याच्यामध्ये समगुणधर्म असतात आणि जे सर्व ऋतूमध्ये आपण खाऊ शकतो. म्हणून मी आज ही सात्विक अशी नाचणीची मोहनथाळ बनवलेली आहे. थँक्यू. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुम्ही कुठली रेसिपी बनवली? माझं नाव विशाखा हटकर आहे. मी वसईला राहते. ही आमची पारंपरिक रेसिपी आहे. याला रवळी म्हणतात. रवा, नारळाचं दूध, गूळ आणि केळी ह्यापासून, इथली राजेरी केळी जी वसईची प्रसिद्ध आहे त्यापासून शक्यतो बनवलं जातं आणि ती वापरली आहेत. आणि बाकी हे डेकोरेशनसाठी जे लागणारं आहे ते सगळं खाण्याचंच आहे. बेसिकली ह्याच्यात केळं, नारळाचं दूध, रवा आणि केळी हे महत्वाचं आहे आणि हे वसईचा स्पेशल आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि त्याचबरोबर तुमची रेसिपी काय आहे? नमस्कार, मी सौ सुनंदा नेताजी बोभाटे. माझ्या रेसिपीचं नाव आहे भोपळ्याचे घारगे. भोपळ्यापासून बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये हे गूळ आणि सुंठ पावडर, वेलची पावडर आणि जायफळ हे घातलेलं आहे आणि मिक्स करून सगळं मग ते छोट्या पुऱ्या करून तळून घेतल्या आहेत. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठली रेसिपी बनवली, तुम्ही कुठून आलात ते बघा. नमस्कार, माझं नाव प्रतिभा मंदार बोबाटे. मी विरारवरून आले आहे. माझ्या भावाचं नाव आहे पपईचा हलवा. मोस्ट ऑफ त्यात पपई किसून घेतले, गूळ टाकलाय, तूप वगैरे घालून आणि वेलची पावडर टाकून बनवलेलं आहे. पपई स्किनसाठी पण उपयुक्त असते, पचनाचं उपयुक्त असते. मोस्ट ऑफ लहान मुलं खात नाही, त्याच्यामुळे त्यांना न कळता आपण हलवा बनवू शकतो आणि ते देऊ शकतो. धन्यवाद आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल आणि त्याचबरोबर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात, त्याचबरोबर तुमच्या रेसिपीचं काय नाव? माझं नाव गायत्री गजेंद्र कोचीकर. मी नालासोपारा एस्टवरून आले, तुळींजवरून. माझ्या रेसिपीचं नाव आहे मालपोहा. मालपोहामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, गूळ, वेलची पावडर, बडीशॉप हे सगळं बारीक करून घेतलं आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याचं बॅटर बनवून तव्यावर हे केलं, सर्व केलं. खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. काय करू कसं होते जे नसतं होली स्पेशल भुजिया केली होती आणि स्टफिंग मध्ये फ्लावर. थँक्यू. दुसरं होतं ना तो वृंदावनाचा बनवण्याची करतो काय म्हणजे हात नव्हतं हे बोलायचं नाही. धन्यवाद. माझ्या पदार्थाचं नाव आहे पलाश मिलेट स्वीट्स. काय कळलं का तुम्हाला? पलाश म्हणजे पळसाची फुलं, त्याच्यापासून मी बनवलेला पदार्थ आहे हा आणि त्याच्यामध्ये गूळ ऍड करून रबडी आणि मिलेटचा असा केक बनवलेला. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. तिसरा क्रमांक मी सीमा पाटील मॅडमला विनंती करतो. आशा म्हात्रे, आशा म्हात्रे यायचंय. सीमा तिला बक्षीस द्यायचंय.
पुढील बक्षीस पाटील सर देतील. पाटील सर विनंती करतो 2 नंबरच्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. चैताली पाटील 2रा क्रमांक. बोला गळ्या. थँक्यू थँक्यू. पुरण थंडाई पुडी कळलं काय? काय सांगू कसं बनवलं ते? ठीक आहे थँक्यू. थांबायचं आहे तुम्ही. प्रथम क्रमांक 3 लोकांनी प्राईज द्यायचे आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. सीमाताई किरण वृंदा. हॅलो विसरू संजीवनी कुलकर्णी. गेले किती वर्ष मॅडम बक्षीस घेत आहे? किती वर्ष घेत आहे? हे पण बोलत नाही बघा. पुढं गेले किती वर्ष येत आहे? 12 वर्ष. 12 वर्ष त्या ह्या पाकाला कुठून माहिती मिळवतात माहित नाही आम्हाला. नुसतं पाककला नाही, ते ज्या ज्या स्पर्धा होतात त्या सगळीकडे मी जाते. थँक्यू मच. हॅलो, मायसेल्फ किरण राऊत, आर्टिस्ट, मॉडेल अँड कोरिओग्राफर. आज विरारमध्ये यंगस्टर ट्रस्ट विरार माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये महिलांनी सहभाग घेतला होता आणि खूप छान पदार्थ बनवलेले. या पदार्थांचा मी आस्वाद घेतला आणि विजेत्या स्पर्धकांना माझ्या हातून बक्षिसं देण्यात आली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप मजा आली. थँक्यू. आपण आता निघालेलो आहोत घरी. तर मंडळी, आजचा जो कार्यक्रम होता बहुजन विकास आघाडी प्रस्तुत यंगस्टर ट्रस्ट यांच्या आयोजनाने गुळ विशेष पदार्थ म्हणजेच पाककला स्पर्धा होती. तर त्यामध्ये खूप साऱ्या भगिनींनी पार्टिसिपेट केले होते. तुम्ही पाहिलेच असेल की खूप साऱ्या छान भगिनी आल्या होत्या, ज्या वसई, नालासोपारा आणि त्याच्याहूनही लांब ठिकाणावरून खूप साऱ्या मंडळी आल्या होत्या आणि त्या भगिनींनी खूप सारे पदार्थ छान बनवले होते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि त्याचबरोबर मंडळी, ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर मंगळागौरीचे, त्याचबरोबर उखाणे स्पर्धा आणि आरती स्पर्धा ह्यांचे सुद्धा स्पर्धांचे व्हिडिओज आलेले आहेत. तुम्ही ते पहा. आणि त्याचबरोबर आता येणारी गुढीपाडव्याची शोभायात्रासुद्धा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे, जी होणार आहे विरारला. तर तुम्हाला सुद्धा जर वसई विरारमध्ये तुम्ही राहत असाल आणि पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही पारंपरिक वेशभूषेमध्ये ह्यामध्ये सामील होऊ शकता. त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, जो तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि त्याचबरोबर माझा मेन कॉन्सेप्ट असतो देवळांचा आणि त्याचबरोबर वसई विरारमध्ये होणारे जेवढे काही इव्हेंट्स असतील त्याबद्दल माहिती मी देत असते आणि व्हिडिओमार्फतसुद्धा माहिती असते आणि त्याचद्वारे पोस्टद्वारे सुद्धा यूट्यूबवर म्हणजेच माझ्या ह्या चॅनलवर मी पोस्ट करत असते. म्हणजे तुम्ही देखील जर या स्पर्धांमध्ये भाग घेणार असाल तर तुम्ही या पोस्टद्वारे तिथे कॉल करू शकता, त्यांना विचारू शकता की आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग कसे घ्यायचे. तुम्हाला पूर्ण डिटेल दिलेली असते त्या स्पर्धेविषयीची, जी मी नेहमीच देत असते तुम्हाला. पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी नव्याने सांगत आहे की त्या पोस्टची माहिती दिलेली असते, विषय काय असतो किंवा कुठल्याही स्पर्धांचे जे विषय असतात ते मी पोस्ट करते. तुम्ही तिथे कॉल करू शकता, तुम्ही स्वतःसुद्धा भाग घेऊ शकता त्या स्पर्धांमध्ये. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि त्याचबरोबर मी दिलेली माहितीसुद्धा नक्कीच आवडली असेल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.